बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रंगराव पाटील लिखित एक कथा अजुरा. पांडू पाटील बैलांचं कासरं हातात घेऊन गाडीत बसला होता. चाबूक फिरून बैल हाकीत होता. बैलही घराच्या ओढीनं हरणासारखी टाणटाण उड्या मारीत गळ्यातल्या घुंगरांचा आवाज करीत सुसाट धावत होती. त्यांच्या तोंडातून फेस पडत होता. वेचणीला वळण लागत होती. तरीसुद्धा ती चाबकाचा मार बसेल म्हणून गाडी भिंगरी सारखी पळवीत होती. पाठीवर चाबूक पडू देत नव्हती. पांडू पाटील मध्येच गाडीतल्या माणसाशी बोलू लागला किंवा पान तंबाखू खाऊ लागला की बैलही आपला वेग कमी करीत आणि सावकाश चालत. गाडीत फार तर 7-8 माणसं असतील. सर्वांनी फेटे बांधले होते आणि पांढऱ्या पैरणी घातल्या होत्या. गाडी चालू असताना ते पांडूबाशी बोलत, पांडू, मग काय ठरवलंय? सगळ्यांच्या विचारानं ठरवूया की. पांडू बैलांना हाकीत म्हणे. अरे पोरगी तुझी आणि आम्ही काय ठरवणार? दुसरा एखादा विचारी. तुम्हाला कशाला नेलं होतं? का त्या पाहुण्यांचा चहा प्यावी? पांडू हसत विचारी. नवरा मुलगा देखणा आहे, त्यात काय प्रश्नच नाही. एकजण तंबाखूची पिचकारी टाकून म्हणे. तसं म्हटलं तर जागा लई लायक आहे. पर पांडू आपला विचार मांडी. मग कशात पडलं? हुंडा लई मागतोय का? ते तू बघ, बाकी जागा शोधून गावायची नाही. नाही खरं, पर आता कसला विचार करू नकेस. किती जागा शोधायच्या? पोरगी मोठी झाली या. 2 वर्ष असंच चाललंय तुझं. तुला काय जागा पसंत पड ना? अरे पोरीची जात, दिलं तिथं ती मुकाट्यानं जाणार, पर पोरीला जागा चांगली मिळावी. पांडू म्हणे. असे संवाद चालत आणि नंतर तासभर सर्वजण विचारात गढून जात. कुणी कुणाशी बोलत नस. पांडूला असली जागा आवडली नाही म्हणजे कमालच आहे असं सर्वांना वाटत होतं. तसं पाहिलं तर ही त्याची गावातली सर्व दोस्त मंडळी त्याच्या लेकीला आज 2 वर्ष झाली जागा शोधित होती आणि पांडुबाला कुठलीच पसंत पडत नव्हती. कमी पैशात चांगली जागा सापडावी असा त्याचा विचार होता. परंतु तशी जागा सापडत नव्हती म्हणून पांडू त्रासला होता. आता त्याची गाडी अशीच एका गावचं स्थळ पाहून परत घराकडे चालली होती. नदी काठानं त्याची गाडी चालली होती. एका बाजूला नदीची दरड होती आणि दुसऱ्या बाजूला नदीचं पाणी वाहत होतं. रात्रीचं 8 वाजायला आलं होतं. पश्चिमेच्या गावातून मंदिरातील घंटांचा आवाज येत होता. नदीकाठचा थंडगार वारा वाहत होता. एक काठावर पाण्याच्या लाटा येऊन आदळत होत्या. मग पुन्हा कोणीतरी पांडूशी बोलायला सुरुवात केली. बरं पांडवा, तुझा विचार सांग. आम्ही आता तुझ्याबरोबर दुसऱ्या गावाला येणार नाही स्थळ बघायला. मी हुंडा बी देईन का तेवढा? मग मला त्या पाहुण्याच्या शेजाऱ्याच्यात निराळच ऐकायला गावलं. हा, काय म्हणतोस? दोघं तिघं आश्चर्यानं विचारित. पहिलं म्हणजे त्यो हाय दारुडा. कशावरनं? त्याचं बोलणं पुरं व्हायच्याच आत कोणीतरी विचारी. अरे ऐकून तरी घ्या की. त्यो स्वतः दारू काढतो. 2दा तुरुंगात आलाय त्यो आणि त्याला भ्याबी हाय. तसं तुला पक्क माहीत असलं तर राहू दे, पण लगीन मोडणारी माणसं काही असत्यात. कोणीतरी चिलमीचा झुरका घेत शंका प्रकट करी. मला पक्क माहीत हाय. सांगणारा माझ्या विश्वासातला आहे का? म्हणूनच मी नको म्हणतो या. आता दुसरी एखादी जागा बघूया. पांडू सांगे. यावर मग कोणी काहीच बोलत नसे.
पांडू बैलांचा कासरा बावकडाला गुंतवून चिलीम घेई आणि डोळे लाल होईपर्यंत नाकातोंडातून धुरगच्च भरून सोडीत मुलीच्या लग्नाचा विचार करी. गावातल्या पांडूच्या मळ्याशेजारी मळा असल्या जाधवाच्या पोराला पांडूनं त्याच्या मुलीशी वंचाशी लगट करतो म्हणून एकदा चांगला ठोकलाच होता. त्याची पायाची नळी बडवून काढली होती त्यांनी. त्यानं पुन्हा असं करणार नाही म्हणेपर्यंत बडवलं होतं. त्याचं असं झालं. पांडूची लेक लहानपणापासूनच मळ्यात जेवण घेऊन जात होती. शेरडांना मळ्यातल्या झाडांचा कोवळा हिरवा पाला आकडीनं पाडून घालीत होती. दुपारची शेरडं गार सावलीला बसली की वंच्या शेजारी मळा असल्या जाधवाच्या पोराशी खेळत होती. पण हे सर्व लहान असताना. ते दोघंही बालपणातील आठवणी विसरले नव्हते. वंच्या आता थोर झाली. आता ती शेरडं घेऊन यायची पण निराळी. डोकीवरला पदर सावरीत हलक्या आवाजात शेरडांना हकारीत. आता ती पहिल्यासारखी खेळकर वागत नव्हती. आता ती शेरडांना आकडीनं ढाळबी पाडायची नाही. ती छपरात बसून राही अंग अवघडून. पांडू पाटील बाकी सर्व कामं करी. तरण्या ताट्या पोरीला शोभेल असंच ती वागत होती. तिचा गोरा वर्ण अधिक उजळला होता. चेहऱ्यावर एक प्रकारचा तजेल आला होता. तिच्या पायाचे पिंढरे आणि हात पुष्ट झाले होते. डोळ्यात एक वेगळीच तीक्ष्णता आली होती. पांडू पाटलाच्या शेजारच्या मळ्यातील जाधवाचा हनुमा इकडं पांडूच्या मळ्यात सहसा कधी फिरकत नसे. पूर्वीसारखा वंच्याशी बोलत बी नसे. शेजारच्या शेतातून तो कधी कधी तिच्याकडे चोरून पाही. तिच्या हालचाली टक लावून बघे पण दुरूनच. मुद्दाम असा तो तिच्याकडे कधी आला नाही. पण त्या दिवशी पांडुबा असाच एक बैलजोडी घ्यायला म्हणून खरचुंडीला गेला होता. मग वंच्यालाच मळ्यात शेरडं घेऊन जाणं भाग पडलं होतं. मग ती एका वेगळ्याच आनंदात मळ्यात येऊन दाखल झाली. तिला मोकळीक सापडली होती बरीचशी. पांडुबा नव्हता ना मळ्यात. ऊन तावत होतं. वंच्या आंब्याच्या झाडाखाली गार सावलीला बसली तरी उष्ण झळा तिच्या अंगाला झुंबत होत्या. तिचा चेहरा उन्हात तांबूस झाला होता. तोंडावर घामाचे बिंदू जमले होते. ती पुशीत शांत बसून राहिली होती. वर आंब्याच्या डहाळ्यांना आंब लटकलं होतं. शेरडं खाली पडलेला पाला खात होती. त्यामुळे खसफस खसफस असा आवाज येत होता. काही बसून रवत करीत होती. उन्हानं धपापलेली शेरडं पाण्यासाठी वरडत होती. वंच्यालाही तहान लागली होती. छपरातली कळशी तिनं जाऊन पाहिली पण ती खडबडीतच होती. आज शेरडासाठी पाणी काढायला म्हणून पांडू नव्हता आणि वंच्यालाही बऱ्याच दिवसांनी मळ्यात यायला मिळालं होतं. ती आज खुशीत होती. तिला भलताच उत्साह आला होता. ती चाटकन उठली आणि कळशी घेऊन विहिरीवर गेली. विहिरीत उतरण्यापूर्वी तिची नजर पलीकडे शेजारच्या शेताकडे वळली. त्या शेतात जाधवाचा हनुमा उसात उभा राहून खत विस्कटीत होता. खताची पाटी तशीच घेऊन तो वंचाकडे पाहत उभा राहिला. भान विसरून तिचं रूप निरखू लागला. वंचानं पुन्हा एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि ती मग विहिरीत उतरू लागली. बांधी विहिरीत दगडी पायऱ्या मोठ्या सुबक होत्या. तिची चाहूल लागताच तिथले 2-3 पारवे मोठ्यानं फाडफाड करीत गेले आणि वंचा केवढ्यानं तरी दचकलीच. तिची छाती धडधडत राहिली. पण आपणास केवढ्याशा आवाजाने भीती वाटली याचं तिलाच हसू आलं. कळशी काकेला मारून ती सपासपा खाली गेली. पाणी फार खोल नव्हतं. पाणी भरण्याच्या ठिकाणी मात्र शेवाळ साचलं होतं. तिथून ओनवहून हात बराच खाली करून कळशी भरून काढावी लागणार होती. ती कळशी घेऊन शेवाळावर पाय ठेवायला आणि तिचा तो पाय घसरायला एकच गाठ पडली. झालं. वंचा धापदिशी पाण्यातच पडली आणि त्यापूर्वीची आस्फूट किंकाळी विहिरीत घुमली. एवढ्यात विहिरीतला आवाज ऐकून हनुमा धावत धावत आला. त्यानं भेदरल्या नजरेने विहिरीत पाहिलं. शेवाळी दगडावर कळशी फुटून खापराचं तुकडं पडलं होतं आणि वंच्या पाण्यात गटांगळ्या खात पडली होती. क्षणाचाही विचार न करता हनुमानं खाली उतरून विहिरीत झेप घेतली.
लगेच त्यानं तिच्या दंडात धरून काठावर आणलं आणि वर होऊन तिला बाहेर काढलं. ती पाणी नितळत थरथरत उभी होती. तिला काहीच सुचन असं झालं होतं. तिचं ओठ थरथरत होतं. ती हनुमाकडे केविलवाण्या नजरेनं पाहत म्हणाली, मला वर न्यावं. मग हनुमानं तिच्या दंडाला धरून वर छपरात नेलं आणि म्हणाला, मला मागायची नाही होय कळशी भरून, मी काढून दिली असती, तू कशाला उतरलीस आत? वंचा काहीच बोलली नाही. हनुमाच्या घट्ट पकडणं तिचं शरीर सुखावलं होतं. त्याच्या स्पर्शाची गोड अनुभूती तिला मिळाली होती. भीती आणि आनंद तिच्या मनात भरून राहिले होते. थोड्याच वेळात हनुमा आपल्या शेताकडे गेला आणि वंचाच्या छपराकडे अधूनमधून पाहत खत विस्कटू लागला. या वंचाच्या अचानक मिळालेल्या स्पर्शानं त्याच्या मनात आधीच वंचाविषयीचं असलेलं प्रेम दृढ झालं. मग या प्रसंगाची गोड अनुभूती अनुभवित असता वंचा घराकडे केव्हा परतली हेही त्याला कळलं नाही. यानंतर कुणीतरी पांडू पाटलाला ही हकीकत सांगितली. वंचा मळ्यात आली तेव्हा हनुमा विहिरीभोवती आणि छपराभोवती घुटमळत होता असं कुणीतरी सांगितलं. पांडवाचा राग चढला. हनुमानं वंचाशी केलेली लगट त्याला आवडली नव्हती. त्याला भलताच राग आला होता त्याचा. पांडू पाटलाचा गावात तसा दरारा, त्याच्याविरुद्ध बहुतेक कुणी जात नसं आणि म्हणूनच हनुमानं या घटनेनंतर पांडू पाटलाचा मार सोसला होता. त्याला खरी भानगड सांगण्यास अवसरच मिळाला नव्हता. तर मग खरं प्रकरण त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याला आपल्या कृत्याचं फारच वाईट वाटलं. आपण त्याला विनाकारण मारलं असं त्याला वाटू लागलं. आता गाडी दरड चढून वर आली व नदीकाठावर असल्या त्या गावात ती शिरली. गाडीतली सर्वच माणसं गप्प बसली होती. कोण कशाचा विचार करत होता तर कोण कशाचा. पांडू आपल्या लेकीच्या लग्नाविषयी विचार करत होता. आपापली घरं आली तसा एक एक उतरून जात होता. पांडवाचं तिकडं लक्षच नव्हतं. इतक्यात त्याच्या डोसक्यात एक कल्पना चमकून गेली. त्या आनंदाच्या भरातच त्यानं बैल हुसकली. त्याला शिकार गावल्याचा आनंद झाला होता. त्यानं गाडी मोडून बैल बांधून घरात प्रवेश केला. तोही त्याच आनंदात. दारात उभा राहिल्या पत्नीनं त्याला हर्षित मुद्रेनं पाहून लगेच विचारलं, ठरलं वाटतं? कोण म्हणतंय? आपला चेहरा वळवीत पांडू म्हणाला, तुमचा चेहरा सांगतोय. मला दुसरा विचार सुचलाय म्हणून. पण या जाग्याचं काय झालं? काय जागा चांगली नाही. पांडू घरात जात म्हणाला, अरे देवा, आला का आणखी आजुरा? त्याची बायको चिंता व्यक्त करीत म्हणाली. दोघंही बराच वेळ गप्प होते. सोप्यात वंचा कान देऊन ऐकत होती. मग पांडू विचारातून भानावर येत म्हणाला, आता मी एक ठरवलंय. काय? आता जागा बघाय नको नि काय नको. म्हणजे जागा गावातच आहे. गावात? गावात काय करायची? नको. आत्ता मी कुणाचं ऐकायचं नाही. मस्त झालं. कुठली जागा? अगं आपल्या मळ्या शेजारचा हनुमा. पोरगा देखणं आहे. मळा बी आहे आणि वागणुकीला बी चांगला आहे. पांडुबा वेड्यासारखं बोलत होता. काय करू नि काय नको असं त्याला झालं. सोप्यातल्या वंचाच्या अंगातून एक गोड शिरशिरी चमकून गेली. मन आनंदानं फुलून गेलं. हनुमानं विहिरीतून तिला वर काढल्याची आठवण झाली आणि त्या आनंदाच्या भरातच तिनं डोळं मिटून घेतलं. सकाळी पांडवा लवकर उठला नाही. कालच्या प्रवासानं त्याचं अंग शिनलं होतं व आता त्याची काळजीही मिटली होती आणि म्हणूनच शेरडं घेऊन वंचालाच मळ्यात जावं लागलं. ती मळ्यात पोचताच हनुमा कुठं दिसतोय काय हे पाहू लागली. हनुमाला हे केव्हा सांगीन असं तिला झालं होतं. दिवस डोक्यावर आला तेव्हा शेरडं आंब्याच्या झाडाखाली बसली. गार सावलीत रवंत करू लागली. वंचा झाडाखाली बांधावर पाटाच्या पाण्यानं हिरव्या झालेल्या गवतावर बसली. हनुमाची प्रतीक्षा करीत त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. पायतान फरफटल्याचा आवाज आला तेव्हा वंचानं मागं पाहिलं. हनुमा आपल्या शेतात निघाला होता.
तिचा ऊर आनंदानं दाटून आल्यानं तिला काय बोलावं हे सुचना. तो पुढे जाताच मागून तिनं त्याला हटाकलं. हनुमानं मागं वळून विचारलं, काय? इकडे या. ती लाजत आणि हसत म्हणाली, नाही, उशीर होईल. नाही होत, या म्हटलं तर. नको, तुझ्या पायात तुझ्या अन्नाचा मार खावा लागलाय मला एकदा. आता नाही खावा लागणार, या मी सांगते तर. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, सांग लवकर, काय काम आहे ते? रात्री अण्णा जागा बघून आलं. जागा काय पसंत नाही त्यासनी. म्हटलं गावातच द्यायची आता, मळ्या शेजारच्या. हनुमा हसत न कळल्यासारखं करून म्हणाला, कुणाला? आता काय सांगायच पाहिजे काय? लाजणारी वंच्या आज बेहोश झाली होती. घडाघडा बोलत होती. स्वर्ग हातात आल्याचा आनंद तिला झाला होता. हनुमानं तिच्याकडे पाहत म्हटलं, खरं? शपथ, सुटली बोला. यावर हनुमा कितीतरी वेळ खिन्न मनानं तिथंच उभा होता. वंचाला काय सांगावं आणि काय नको असं झालं होतं त्याला. अशा स्थितीत पाहून तिनं त्याला विचारलं, कसला विचार करताय? का माझं खरं वाटतं ना? खरं वाटतंय मस्त, पर आत्ता त्याचा काय उपयोग? का व? तिचा चेहरा खरकन उतरला. आता उशीर झाला या गोष्टीला. म्हणजे नीट सांगा काय ते? कालच याद्या झाल्या आणि चिठ्ठ्या बी छापायला दिल्या माझ्या लग्नाच्या. हनुमा जड जड पावलाने आपल्या शेताकडे चालू लागला. वंचाच्या डोळ्यात आलेली आसवही त्यानं पाहिली नाहीत. वंचाला वाटलं आपल्या काळजाला कुणीतरी डागण्यात येत आहे, डोकीवर कुणीतरी घाव घालीत आहे. या सर्व गोंधळातून तिला आपल्या आईचं रात्रीचं वाक्य स्पष्ट असं कानावर पडत होतं, अरे देवा, आला का आणखी आजुरा? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.